नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 6 तारीख. टाईम होते 12:13 आणि आपण आहे झोमॅटोमध्ये लॉग इनचा सगळ्यात मेन जो कारण आहे तो काल तर माहीतच असेल की काल काय सीन झालेला. सो बॅग वगैरे बांधली आहे गाडीला. तर आता मी घरातूनच लॉग इन आहे. जोपर्यंत घरातून ऑर्डर लागत नाही मी मॅक्स टू मॅक्स 12:30 वाजेपर्यंत वाट बघेल. नाही तर मग इज्जतीत खारघर साईडला जाणार. म्हणजे हा बघा, हा ब्रिज क्रॉस केला, हा ही साईड खारघर आहे. बरोबर 12:30 वाजता ऑर्डर लागली. 12:30 वाजता निघायचं मी विचार केला होता आणि बरोबर 12:30 वाजता ऑर्डर लागले. रेनकोट घालायची गरज वाटत तर नाही, कारण आता थोडंसं ऊन पडल्यासारखं वाटतं मला. बट ठीक आहे. इथं जो सगळा इथं पसारा काढून ठेवला होता मी. आता हा सगळा घ्यायचा आणि कंटिन्यू. पहिली ऑर्डर डिलेवरी डन. मी थोडा लॉंग कट घेतला कारण ते शॉर्टकट टाकत होता, पण तिथे नॉर्मली पाणी जमतो तर रिक्स नाही घेऊ शकत. तर 77 रुपीज भेटले. 1 तास झालं ऑलमोस्ट. बॅगेमध्ये मस्त जागा केली आहे बघा. रेनकोटचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे ऑर्डर काय एक साईडला जाणार नाही. आणि ही बॅग बघा किती मोठी आहे. ते नॉर्मली इथून बॅग लूज होते म्हणून मी काय केलं आहे की मी ह्याच साईडला जास्त हे स्पेस दिलं आहे. तर मग ह्या साईडला ना जाणार नाही ऑर्डर, ह्या साईडलाच थांबेल इथल्या इथे. पण लार्ज ऑर्डर लागली तर मग थोडा अरेंज करायला लागतो. खारघरमध्ये आलो आहे सध्या आपण. ही ऑर्डर लागली आहे मला. याचा टाईम बघा, पिकअप इन 10 मिनिट्स. मसाला डोसा आणि मिक्स उत्तप्पा. बॅग व्हेरिफिकेशन झाली आणि थोबड्याचा व्हेरिफिकेशन पण झाला. म्हणजे आता कन्फर्मेशन आहे की बाबा आता काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. बस सिम्पल. पण रेंज सर्च काय भेटला नाही आहे. आणि 3 किलोमीटरची ऑर्डर आहे. तर 3 किलोमीटर घेऊन जायचं कुठेतरी. मे बी खारघरमध्येच असेल. सो ठीक आहे. अरे डिटेल्स दाखवतो ना, 1 मिनट थांबा बघतो. हां, खारघरमधलीच ऑर्डर आहे. कस्टमर डिटेल्स इथे बघितलं आता जस्ट. ही ऑर्डर डिलिव्हर करायला लिटरली 35 मिनटं लागली. ग्रेट न्यूज. ह्याच्यापेक्षा भारी अर्निंग कुठे होऊ शकते का? पण कंपनीची चुकी नाही आहे, चुकी आहे रेस्टॉरंटची. त्यांनी 25 मिनटं ऑर्डर डिले केली. त्याला कोण काय करणार? 2 ऑर्डर्स अवेलेबल. काय सिलेक्ट लोकेशन, डिलिव्हर ऑन रायडर प्रिफर, सिलेक्ट अप टू 3 ड्रॉप लोकेशन. हा काय नवीन अपडेट आहे मला नाही माहिती. सिलेक्ट करूया. सर्चिंग फॉर ऑन ऑर्डर खारघर. 1 मिनटं 35 काउंटडाऊन चालू झालं आहे. एक पॉपअप आलं आहे, मला नाही माहिती नवीन काय अपडेट आलं आहे. सगळ्यात पहिले ना गाडी तिकडे लावायला पाहिजे. ओके, फातोसमधून घ्यायचं आहे. खारघरमध्ये ड्रॉप आहे आणि पॉकेट लिमिट बीच झाली आहे कारण 200 रुपयाचंच पॉकेट लिमिट होता. तर असेल 300-350 रुपयाची कॅश ऑन डिलिव्हरी, म्हणून तो पॉकेट लिमिट बीच झाला आहे. ठीक आहे, चला काय हरकत नाही, जाऊया. 1 नंबरची फालतूगिरी. पिकअप ऑर्डर इन 11 मिनिट्स. भाई आम्ही पैसे कमवायला येतो का टाईमपास करायला येतो मला हेच समजत नाही भाई. पेशन्स लेवलची धज्जिया उडवतो आहे ह्या. मी मस्त झोमॅटोला विचार करत होतो की क्रेडिट कार्डच्या जीवावरती जितके पण कॅश येईल तितके क्रेडिट कार्ड स्वाईप करेल. आता बघतोय तर क्रेडिट कार्ड ॲक्सेप्टच करत नाही. इथे फक्त लिहून आत देतोय की ऑनली डेबिट कार्ड हे ॲक्सेप्टेबल. आईच्या गावात काय आहे बाई. 37 लागली वाटतं पाठीशी. असो, 2.5 तासामध्ये 3 ऑर्डर झाल्यात. ठीक आहे, 3 ऑर्डर झाल्यात. 134 रुपयाची अर्निंग. टेक्निकली अर्थ नाही काम करून, पण आता काही करू शकत नाही, मजबुरी. एक ऑर्डर लागली आहे. आता पंखा चालू आहे तर मला माहीत नाही की आवाज कसा येईल. बट आपल्याला लवकरच घरी जायला लागेल कारण पैसे डिपॉझिट नाही केले तर लफडा होईल आणि मजबूत अडकू. आय होप सेकंड ही नेक्स्टवाली ऑर्डर घराजवळच्या आसपास लागली ना तर मग प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. भाई काय चॅलेंजिंग दिवस आले, हे अनएक्सपेक्टेड आहे भाई. याला बोलतात ना ऑर्डर 46, 20 + 20 असे ऑर्डर भेटून ते 7-8 बस झाल्या.
7-8 जास्त नाही बोलत आहे. ठीक आहे. बस मला एकच गोष्टीची भीती आहे. आता इथे कॅश ऑन डिलिव्हरी हे पॉकेट लिमिट बीचचा मेसेज नाही आला म्हणजे याचा अर्थ असंच की कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर नाही लागलेली आहे. मेट्रो स्टेशननी वाचवलं नाही तर बघा तिथं गाडी लावली असती तर पूर्ण बॅग भिजली असती. पण बघा गाडी पण सुखी, बॅग पण सुखी आणि केबल पण सुखी. हे काय ढग काले काले ढग मध्येच येत आहेत मध्येच जात आहेत. त्यांच्या नानाची टांग. इथे तसं थांबून तो उपयोग आहे नाही. बट नशिबाच्या पुढे काय सांगता येत नाही. लागली तर चांगली पण लागेल, नाही लागली तर लागणार पण नाही. मी एक्सपेक्ट करत होतो की यार कामोठे कळंबी साईडची ऑर्डर लागली असं बरं झालं असतं. पण डायरेक्ट काय ऑर्डर लागली सेक्टर 35ची. सेक्टर 35मध्येच आहे मी. सगळ्या बिल्डिंग सेक्टर 35मधल्या असेल. एनिवेज या प्रकारे आपले किती ऑर्डर झाले आहेत? 5 ऑर्डर झाले आहेत. 1 2 3 4 5. 20 रुपये टिप होती म्हणून चांगली वाटली. अर्निंग पण चांगली झाली. बघा तासाच्या हिशोबाप्रमाणे बरोबर आहे. वातावरण बघा गाईस कसला काळोख केलं तिकडे. पेठपाडा मेट्रो स्टेशनच्या इथे आहे. पटकन पाऊस आला तर लगेच गाडी युटर्न मारायची, तिथूनच युटर्न मारायची आणि याच्या खाली रेनकोट घालायचा. पण मला वाटत नाही की हा सगळं त्या साईडला चाललं आहे. तिकडं जा आता तिकडेच जा, इकडे येऊच नको. आम्हाला होत्या रेंजच भेटू दे बस. कोणी साईडून भिजतोय. एक पाऊस आल्यावरती आणि एक पाऊस गेल्यावरती रेनकोट आतमधून घामाने भिजवतोय. काय दुविधा आहे भाई. पण ठीक आहे. 6 ऑर्डर कंप्लीट झालेत. 400 रुपये डन. 175 रुपीजचा इन्सेंटिव्ह अचीव पण झाला आहे. बट अजून किती ऑर्डर पाहिजेत आपल्याला? 16 ऑर्डर पाहिजेत 400 रुपयाच्या इन्सेंटिव्हसाठी. प्रत्येक ऑर्डर लागली आहे गुप्ता सँडविचची. याच्या कांदा लागू दे. याला 10 मिनटं लागणार आहेत. 10 मिनटं लिटरली 10 मिनटं लागणार आहेत ऑर्डर रेडी व्हायला. काय पनीर चीज गार्लिक सँडविच आणि फ्रेंच फ्राईज सेंड कटलरी. खायचा गावात मल्टी लागली सेम कस्टमर सेम डिलिव्हरी सॉरी सेम रेस्टॉरंट आहे. आता बघू कुठं घेऊन जायचं आहे. सेक्टर 35ची लागलेली आहे. एक सेक्टर 20ची लागली आहे. तर मग ठीक आहे चांगलं आहे. कॅन्सल होऊ दे मग हातल्याच शिव्या. 9 ऑर्डर कंप्लीट झालेत. टाईम होते 4:43 याच्यामध्ये एक ऑर्डर मल्टी ऑर्डर होती. बाकी ठीकठाक आहे. मोबाईलची बॅटरी आहे 60%. सर्वाइव्ह तर केला पाहिजे. पण आता बघू फटाफट ऑर्डर लागले ना तर मग 10 वाजताच घरी जाऊ शकतो आपण. रेडी कधीच मारली आहेत पण ती तो घेऊन येईल तेव्हा ना. ऑर्डर डिलिव्हरी डन. 1 तास लागला खारघरमधून इंडिया द बुल्समध्ये येण्यासाठी. ये देखो पैसा देखो. निस्ता पैसा 11 ऑर्डर कंप्लीट. निस्ता पैसा घंट्याचा पैसा. इथे घामाने पूर्ण असा सुगंध वास येतोय ना तो फक्त मलाच फक्त माहिती आहे किती सुगंध वास येतोय. ओरियन मॉलची ऑर्डर लागली आहे. रेडी मारली आहे पण ऑर्डर देत नाही कारण ती वरून अजून ऑर्डर आलीच नाही. रेस्टॉरंट लेट बाय 6 मिनिट्स. फालतू गेली. 13वी ऑर्डर लागली आहे. हॉटेल सिल्वर स्पून आहे. हॉटेल सिल्वर स्पून लोकलच आहे. रेंज सर्च गायब आहे कारण पाऊस काय पडत नाही आहे. हे आहेत आपली 7 गीट्स बघा. 5 ते 6च्या मध्ये आहे ना 0 ट्रिप्स लिटरली. 4 ते 5 मध्ये चांगली अर्निंग झाली आहे सगळ्यात जास्त. 4 ते 5 पण त्याला बघवत नाही यार मी. ते कामोठ्यामध्ये आहे ते करण झाडेची ऑर्डर लागली. अरे खारघर साईडची ऑर्डर लागली असते बिघडला असता. 8:56 ही 14वी ऑर्डर आहे आपली. आय गेस 14वी ऑर्डर आहे. आपण मला चेक करू द्या. हां
14वी ऑर्डर आहे ही आपली. ऑर्डर रेडी मारली नव्हती आणि जवळपास 6 मिनटं डिले होता. तर आतमधून त्या बोलत आहेत की मी आपल्याला त्या ऑर्डर रेडी मारली होती. फुल ॲटिट्यूड. कामोठ्यामध्ये पिझ्झावाला रेस्टॉरंटचं नाव आहे. ठीक आहे, माझ्या हातामध्ये काय आहे, रेटिंग खराब करणं. दिली बेकार रेटिंग. बोलायचं ॲटिट्यूड तरी सांभाळा. आणि मेन गोष्ट म्हणजे तोच चुकी ॲक्सेप्ट करत नाही. बरं मी निघतोय. मी विसरलो ना की कुठल्या फ्लोअरवरती चढलो होतो. आता मला तो फ्लोअरच भेटत नाही आहे. ओके, हा वाला फ्लोअर भेटला. इथे सर्च काहीतरी चालू होतं. अरे यार, रेंजच गेली. अशा एरियामध्ये गो टू होम चालू होणार आहे की आता इथून ऑर्डर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, तर टाकून ठेवूया. लागली तर ठीक आहे, नाहीतर नाही. बघा, हे पर ऑर्डर एक्स्ट्रा रुपयाचा सर्च चालू आहे. एक डिनाय झाली आहे. 40 रुपये इन्सेंटिव्ह अनलॉक झाला आहे. 2 ऑर्डर डिलिव्हर केले ते बघा. ठीक आहे, आणि रात्री 11 वाजेपर्यंत. बट मी 10 वाजेपर्यंतच काम करणार, त्याच्या पुढे नाही. कारण मला आला आहे कंटाळा अक्षरशः. आणि मी जाणार घरी आणि झोपणार, जेवणार आणि गप झोपणार बस. अजून मला कसा तरी 45 मिनिट्स काढायचे. व्हिडिओ एडिट करता करता सगळं काय व्यवस्थित होतं. जवळपास आपली काल 1440 रुपयाची अर्निंग होती. पण 2 ऑर्डर मारल्या असत्या किंवा एकच ऑर्डर कुठली अशी लागली असती 70 ते 80 रुपयाची, तर आपला तो इन्सेंटिव्ह भेटला असता. पण आपला इन्सेंटिव्ह गेला आहे. कारण का, टर्म्स अँड कंडिशन कंप्लीट नाही झाले. तिथे काय लिहिलं होतं, 1020 रुपयाची अर्निंग करा, नाहीतर मग 20 ऑर्डर मारा, तर जाऊन तो 400 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. तर मी त्या गोष्टीला लक्षच दिलं नाही. माझं असं होतं की 10 वाजता की मला घरी यायचं आहे. आणि जेव्हा सुद्धा चेक करून बघते तर 375 रुपयाचा इन्सेंटिव्ह गेलेला आहे. आणि फक्त 75 रुपये ॲज अ इन्सेंटिव्ह भेटला. तर टोटल अर्निंग झाली 1020 रुपयाच्या आसपास टोटल अर्निंग आहे. आणि काल बाईक चालली 110 किलोमीटर. तर लय वाईट वाटलं मला ॲक्च्युअलमध्ये की यार इन्सेंटिव्ह गेला. पण ठीक आहे, आता लक्ष द्यायला लागेल. हट यार.